नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे बस्तींची संख्या. ठीक आहे. तर बस्तींची संख्या सांगताना या ठिकाणी विधिभेदाने बस्तींचे 3 प्रकार सांगितलेत, ते म्हणजे कर्म, काल आणि योग. तर ॲक्च्युली हे जे बस्तींचे प्रकार आहेत ना, त्याच्याबद्दल मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे की कर्म बस्ती किंवा काल बस्ती किंवा योग बस्ती यांचे जे काही बस्तींचे प्रकार आहेत त्यामध्ये कशा प्रकारे लक्षात ठेवायचे. तर तो डिटेल व्हिडिओ मी यानंतर लगेच आता एडिट करून तुमच्यासाठी टाकणारच आहे. बट तोपर्यंत तुम्हाला फक्त एक संख्या सांगून देतो मी, की यामध्ये जर तुम्हाला कर्म, काल आणि योग हे बघायचं असेल तर कर्मबस्ती या ठिकाणी किती सांगितलेत? 30 सांगितलेत. कर्मबस्तींची संख्या आहे 30. त्यानंतर कालबस्ती आहेत 16 आणि योग बस्तींची संख्या किती सांगितली तर ती 8 सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सुरुवातीला किती अनुवासन द्यावे, त्यानंतर मध्ये अल्टरनेटली कशाप्रकारे निरो अनुवासनांचा क्रम द्यायचा आणि लास्टला किती अनुवासन असेल, तर याच्यावरती नेहमी प्रश्न बनतात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की फॉर एक्झाम्पल ते असं विचारू शकता की कर्मबस्तीमध्ये सुरुवातीला किती अनुवासन द्यावेत. तर त्याचं उत्तर आहे 1. म्हणजे कर्म असेल, काल असेल किंवा योग बसते, सुरुवातीला सगळ्यांच्या सुरुवातीला तुम्हाला एक अनुवासन बसते द्यायचं असतं, बरोबर. त्यानंतर एंडला तुम्हाला किती अनुवासन बसते द्यायचे याच्यावर प्रश्न विचारला जातो. मग कर्मबस्ती असेल तर त्याच्या एंडला 5 अनुवासन तुम्हाला द्यायचे असतात. कालबस्ती हा क्रम आहे, त्याच्यामध्ये एंडला 3 अनुवासन आहे आणि योग बस्ती असेल तर एंडला 1 अनुवासन असतो. आणि मधला जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये अल्टरनेटली देतात, की आता कर्मबस्ती असेल त्याच्यामध्ये अल्टरनेटली काय की निरो आणि अनुवासन ह्या 12 बस्ती द्यायच्या असतात अल्टरनेटली. कालबस्तीमध्ये तेच 6 बस्ती अल्टरनेट द्यायच्या असतात. 6 निरो 6 अनुवासन 6 आणि योग बस्ती असेल तर 3 आता याच्या पुढे जो मी व्हिडिओ तुम्हाला टाकतो त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं काही तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक आहे. यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूयात, तो म्हणजे काय, एकच मिनटं. तो बेसिकली आपको पता है कि ये जो 3 प्रकार के जो बस्ती होते हैं उनकी संख्या हमेशा पूछी जाती है. चलो आज के इस टॉपिक में हम डिस्कस करने जा रहे हैं जो 3 बस्ती है उनके नाम है. एक तो होता है कर्म बस्ती, सेकंड है काल और थर्ड होता है योग बस्ती. तो कर्म, काल और योग ये जो 3 बस्ती होते हैं इनके हमेशा नंबर पूछे जाते हैं. मतलब कर्म बस्ती में टोटल कितने बस्ती आते हैं ऐसा पूछते हैं, काल में कितने आते हैं और योग बस्ती में टोटल कितने बस्ती आते हैं ऐसा नंबर हमेशा पूछा जाता है. तो आपको पहले तो ये सीक्वेंस याद रखना पड़ेगा कि फर्स्ट क्या आएगा, कर्म बस्ती है, सेकंड में आएगा काल और थर्ड में क्या आता है, योग बस्ती. तो इनको कैसे ध्यान में रखेंगे, तो देखिए कर्म को हमें टॉप प्रायोरिटी रखनी है. मतलब आपको पता है कि हमारे लाइफ में भी आप जितने भी कुछ इंस्पिरेशनल वीडियोज़ वगैरह इंस्टाग्राम पे रील्स पे देखते होंगे तो हमेशा कर्म को उसमें हाईलाइट किया होता है. ठीक है. तो योग तो क्या है, सबसे कम है, आपको पता है, तो इसको तो नीचे रखेंगे. लेकिन टॉप मोस्ट प्रायोरिटी क्या है, हमारी कर्म है. लाइफ में हमारी टॉप मोस्ट प्रायोरिटी क्या है, कर्म है. आपको पता है कि कर्म करते रहो उसका फल तो हमेशा मिलेगा. तो आपको ये जो सेंटेंस है आपके सबकॉन्शियस माइंड में ध्यान में रखना है. ठीक है. तो देखो यहाँ पे क्या आएगा, कर्म. कर्म को टॉप प्रायोरिटी तो कर्म 1 नंबर पे आएगा और योग जो है वो सबसे कम संख्या है, इसलिए योग नीचे की तरफ आएगा. ठीक है. अल्फ़ाबेटिकली भी अगर आप देखोगे तो भी योग का जो वाई होता है वो नीचे आता है, तो उसका जो सीक्वेंस है वो नीचे आएगा. ठीक है. तो अभी उनका नंबर कैसे लर्न करना है ये भी हम देखेंगे. तो देखो योग बस्ती के जो 8 होते हैं वो कैसे हमें याद रखने हैं. तो आपको पता है कि अष्टांग योग जो आपने स्वस्थ में पढ़ा होता है, हर एक ने पढ़ा होता है, तो अष्टांग योग है. तो ठीक है. तो अष्टांग योग मतलब क्या होते हैं, 8 योग होते हैं, राइट. योग के 8 अंग होते हैं. तो इस प्रकार से हमें जो योग बस्ती है वो कितने हैं, 8. इस प्रकार से ध्यान में रखना है. तो अगर आपने ये सीक्वेंस लर्न कर लिया है कि कर्म, काल, योग, तो इसको कैसे ध्यान में रखेंगे. देखो इसमें से अगर आपको योग बस्ती लर्न है ना, तो योग के कितने हैं, 8 है, तो उसको जो मल्टीप्लाई बाय 2 करना है आपको. देखो यहाँ पर मल्टीप्लाई बाय 2 करोगे तो 8 इंटू 2 कितना हो जाएगा, यहाँ पे 16 हो जाएगा. ऊपर फिर से मल्टीप्लाई बाय 2 करोगे तो 16 इंटू 2 कितना होता है, 32 होता है. तो यहाँ पे अप्रॉक्सीमेटली 30 ऐसा आपको ध्यान में रखना है. मतलब ऑप्शंस देख के आप इसको एलिमिनेट ज़रूर कर सकोगे. ठीक है. तो मैंने आपको कैसे बताया, फिर से हम रिवाइज़ करेंगे. देखो नीचे कितना है, 8 है, ऊपर जाके मल्टीप्लाई बाय 2 करना है, कितना हो जाएगा, 16. ऊपर जाके मल्टीप्लाई बाय 2 करेंगे, कितना हो जाएगा, 32. सो 32 इज़ अप्रॉक्सीमेटली इक्वल टू 30. तो इस प्रकार से कर्मबस्ती आपके लर्न हो जाएंगे. ठीक है. तो ये तो हमने लर्न कर लिया कि इसमें अगर बहुत इजी पेपर आएगा तो ये बेसिक संख्या पूछने के ज़्यादा चांसेस रहते हैं. लेकिन अगर एग्जामिनर डिफ़िकल्ट पेपर सेट करने के मूड में है तो वो बाकी का भी हमें पूछ सकता है, तो उसके लिए भी हम तैयार रहेंगे. तो ठीक है. कर्म, काल और योग बस्ती जो होते हैं उनमें अनुवासन की संख्या टोटल कितनी होती है या फिर निरोह की संख्या कितनी होती है, ये भी कई बार पूछा जाता है. और अगर बहुत ही डिफ़िकल्ट पेपर सेट करना होगा तो ये भी संख्या वो पूछ सकते हैं कि कर्म बस्ती में एट द एंड कितने अनुवासन रखने हैं आपको, या फिर काल में कितने बस्ती रखने हैं, या फिर योग में एट द एंड कितने अनुवासन बस्ती रखने हैं. लेकिन ये भी हम ध्यान में रखेंगे. लेकिन बेसिक जो है ना, इसमें
इम्पोर्टेंट क्या है कि कर्म में टोटल निरोह बस्ती कितने हैं, ऐसा क्वेश्चन हमेशा पूछा जाता है। ठीक है, तो देखो इस प्रकार से आपको ध्यान में रखना है कि ये जो बस्ती होता है ना, इसको स्टार्ट करते वक्त सबके स्टार्टिंग में एक एक हमें अनुवासन देना ही देना होता है, क्योंकि ये जो बस्ती होते हैं ना बॉडी में क्या होता है कि पहले से जो रुक्षता होती है उसको थोड़ा सा कम करने के लिए स्टार्टिंग में हमें एक एक अनुवासन बस्ती देना ही पड़ता है। तो इसको तो आसानी से आप लर्न कर जाओगे, लेकिन जो सेकंड है इसमें अल्टरनेट निरो और अनुवासन बस्ती कितने होते हैं ये ध्यान में रखना है। तो आपको क्या करना है, सिंपल 1 मिनट, ये जो आपकी फर्स्ट लाइन है ना इसको आपको लर्न करना है। ठीक है, तो यहाँ पे अगर आपने 12 ऐसा लर्न कर लिया है, देखो यहाँ पे 12 लर्न करना है, तो इसके हाफ़ करते करते आपको नीचे आना है। 12 का हाफ़ कितना हो जाएगा 6, उसके हाफ़ कितना हो जाएगा 3। वेरी वेरी सिंपल। ठीक है, जैसे मैंने आपको बताया था कि अष्टांग योग में 8 है, 8 के डबल यहाँ पे 16 हुआ था, 16 के डबल यहाँ पे 32 मतलब 30 अप्रोक्सीमेटली हुआ था। ठीक है, इसी प्रकार से यहाँ पे 12 ऊपर ध्यान में रखना है, 12 के हाफ़ कितना हो जाएगा 6, उसके हाफ़ कितना हो जाएगा 3। इस प्रकार से आपको ध्यान में रखना है। ठीक है, तो सिंपल कैसा क्वेश्चन वो पूछेंगे कि देखो एक क्वेश्चन का मैं सैंपल आपको बोल रहा हूँ कि कर्म जो बस्ती है, क्वेश्चन ऐसा पूछा जाता है कि कर्म बस्ती में चरक के अनुसार कितने निरोह बस्ती है। तो ये पूरे टेबल में अगर आपने बस इतना भी लर्न कर लिया ना कि कर्म बस्ती में टोटल 12 निरोह होते हैं, तो आपका काम हो गया। देखो बस इतना ही आपको लर्न करना है, ये इसको स्टार मार्क करके रखो। इतना भी अगर कॉलम आपने लर्न कर लिया तो ठीक है, मैं आपको क्वेश्चन बता रहा हूँ, कर्म बस्ती में निरोह की संख्या कितनी होती है। तो अगर आपका आंसर 12 है, आपको पता है राइट, तो अगर उन्होंने सेकंड काइंड ऑफ क्वेश्चन भी अगर आपको पूछते हैं कि कर्म बस्ती में अनुवासन की संख्या कितनी होती है, तो आपको बस क्या करना है, कर्म के जो टोटल 30 बस्ती होते हैं राइट, तो 30 माइनस अगर आप 12 करोगे तो जितनी भी संख्या रहेगी, ठीक है, तो संख्या कितनी रहेगी 18। ठीक है, तो 18 कितने हो गए अनुवासन हो गए। देखो टैली करेंगे हम, 12 + 5 17 + 1 18, तो ये संख्या कितनी हो जाएगी 18। तो इस प्रकार से आपको ध्यान में रखना है। ये वेरी वेरी सिंपल पॉइंट मैंने आपके लिए बताया है। चलो फिर से मैं आपको बताऊंगा आपको क्या क्या इस टेबल में क्या क्या लर्न करना है। फर्स्ट ऑफ ऑल कर्म काल योग, ये जो सीक्वेंस होता है सीक्वेंस याद रखना है। कर्म को हमने लाइफ में टॉप मोस्ट प्रायोरिटी रखी है, तो इसलिए इस टेबल में भी कर्म को हम टॉप प्रायोरिटी पे रख रहे हैं। ठीक है, योग को सबसे नीचे रख रहे हैं क्योंकि अल्फ़ाबेटिकली अगर देखा जाए तो वाई कितना एकदम लोअर ऑर्डर पे आता है, और संख्या के हिसाब से भी अष्टांग योग ऐसा हमने ध्यान में रखा था। तो ये तो लर्न हो गया। ठीक है, सो 8 × 2 16, 16 × 2 32 अप्रॉक्सीमेटली इक्वल टू 30, इस प्रकार ध्यान में रखा है। और नंबर ऑफ अनुवासन एट द स्टार्ट कितना करते हैं हम, एक एक से स्टार्ट करते हैं, आपको पता है। ठीक है, तो आपको बस इतना लर्न करना है कि निरोह कितने हैं। ये जो क्रम है ना अल्टरनेट चलेगा, मतलब एक दिन निरोह, उसके नेक्स्ट डे अनुवासन, फिर निरोह, फिर अनुवासन, ऐसा जो सीक्वेंस है वो अल्टरनेट चलता रहेगा। ठीक है, और अगर आपका ये सभी परफेक्ट हो गया है ना, फिर आपको जाना है यहाँ पर, मतलब ये किन लोगों के लिए कि जो एकदम टॉप में रहना चाहते हैं। ठीक है, टॉप 100 या फिर टॉप 50 का जिनके प्रायोरिटीज़ है वो ये भी लर्न कर सकते हैं। इसका भी कैसे लर्न करेंगे, देखो अगर आपने यहाँ पे 5 लर्न कर लिया ना, 5 - 2 नीचे क्या करना है, 5 - 2 कितना हो गया 3, 3 - 2 कितना हो गया 1, इस प्रकार आपको ध्यान में रखना है। ठीक है, चलो मैं नीचे थोड़ा आपको डीप में एक्सप्लेन करूँगा। चलो यहाँ पे जो 5 है ना, 5 - 2 कितना है 3 राइट, फिर से जो 3 है 3 - 2 कितना है, यहाँ पे आ जाएगा 1, इस प्रकार आपको ध्यान में रखना है। मतलब नीचे 2 से माइनस करके आपको आना है। तो ये तो काफ़ी मैथमेटिकल काइंड ऑफ कैलकुलेशन हो गया, लेकिन इसमें क्वेश्चन हमेशा पूछे जाते। फॉर द एवरेज पीपल अगर आपको इतना बहुत डिफ़िकल्ट हो रहा है तो आपको बस इतना ही ध्यान में रखना है, जैसे कि मैंने बताया कि कर्मकाल और योग जो बस्ती है इनकी संख्या लर्न कर लो, वेरी इंपॉर्टेंट। उसके बाद में कर्म बस्ती में निरोह कितने आते हैं इतना भी लर्न कर लिया, तो स्टार्टिंग में 12 ध्यान में रखो, उसके हाफ़ करना है 6, उसके हाफ़ करना है 3, इतना भी लर्न कर लिया। फिर अगर आप वो पूछेंगे कि कर्म बस्ती में अनुवासन कितने हैं, तो कर्म बस्ती से अगर आपने निरोह माइनस कर दिए तो अनुवासन की संख्या आपकी ऑटोमेटिकली आपके सामने आ जाएगी। तो अनुवासन की जो संख्या है वो लर्न करने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं है, आपको 2 ही पॉइंट लर्न करने, कर्म बस्ती में टोटल कितने बस्ती आते हैं, काल बस्ती में कितने आते हैं, योग में कितने आते हैं। ठीक है, ये लर्न करने के बाद में आपको बस ये कॉलम लर्न करना है। तो टोटल 2 ही कॉलम, 1 2 इतने ही 2 कॉलम आपको लर्न करने हैं, लेकिन जिनकी प्रायोरिटीज़ एकदम टॉप रँकर्स में है उनको ये भी लर्न करना मस्ट आहे। ठीक आहे, आता पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे निरोबस्तीच्या प्रयोगाबद्दल. ठीक आहे, तर निरोबस्तीचा जो प्रयोग आहे ना, तर त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की वातादी दोषवाले जे काही पुरुष असतात त्यांच्यामध्ये 3 5 4 किंवा 6 अनुवासन झाल्यानंतरच तुम्हाला निरोबस्ती द्यायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता या श्लोकामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की जर हे बघा, जर त्याला वातादी दोष असेल, ठीक आहे, म्हणजे
वात आदी म्हणजे पित्त कफ प्रकृतीवाले पुरुष में 3, 5, 4 किंवा 6 अनुवासन बस्ती दिल्यानंतरच त्याला काय करायचं आहे, स्वतः शुद्ध झाल्यानंतर विधीपूर्वक तुम्हाला निरोबस्तीचा प्रयोग करायचा आहे. युजली याच्यावर एवढे काही प्रश्न विचारत नाही, परंतु थोडं एक कॉन्सेप्ट तुमच्या बॅक ऑफ द माइंड असू द्या की वातादी दोष जे आहेत, वात पित्त कफ, ठीक आहे, त्यांच्यामध्ये 3, 5, 4 किंवा 6 अनुवासन दिल्यानंतरच तुम्हाला पुन्हा निरोबस्ती द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शिरोविरेचन. तर आता इथून पुढे आपलं शिरोविरेचन सुरू होते, बरोबर. आता शिरोविरेचन म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे की शिरोविरेचन म्हणजे तुम्ही त्याला नस्य देखील म्हणू शकता, ठीक आहे. शिरोविरेचनची कॉन्सेप्टच नस्याची आहे की ज्याने पूर्ण शिरभागाचं तुमचं विरेचन किंवा दोषांचं विरेचन होत असतं. आता या ठिकाणी काय एक्सप्लेन केलं आहे त्यांनी बघा की शिरोविरेचन कोणाला आणि कधी द्यायचं आहे. सिंपल आहे की विशुद्ध देह झालेला असेल किंवा आता ऑलरेडी आपण एवढे पंचकर्म करत आलो, वमन केलं, विरेचन केलं, निरुवानुवासन केले, त्यानंतरचे काही विशुद्ध झालेलं देह आहे त्यांच्यामध्ये स्नेहन करायचं आहे तुम्हाला, शिरप्रदेशी स्नेहन करायचं. त्यानंतर स्वेदन करून मग दोषांचा विचार करून, बल किंवा दोषांचा विचार करून 3, 2, 1 अशा प्रकारे शिरोविरेचन करायला लावले, बरोबर. आता दोषांचा विचार म्हणजे काय या ठिकाणी सांगितले, उत्तम, मध्यम आणि हीन अशा प्रकारे. उत्तम असेल तर तुम्हाला किती 3 वेळा द्यायचं आहे, मध्यम असेल 2 वेळा आणि हीन असेल तर 1 वेळा तुम्हाला शिरोविरेचन द्यायचं आहे. आता शिरोविरेचन देत असताना तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी इंटर्नशिपमध्ये किंवा क्लिनिक्समध्ये तुम्ही केलं असेल की शिरप्रदेशाला थोडं स्नेहन केलं जातं, त्यानंतर स्वेदन द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी स्वेदन एक्सपेक्टेड कसं आहे आयडियली की हाताचे जे काही तळवे असतात ना त्यांना गरम करायचं, आयदर ते रब करू शकता किंवा दुसरं काय ऑब्जेक्ट असेल, बट ते हाताचे तळवे जेव्हा गरम होतात तेव्हा ते शिरप्रदेशाला तुम्हाला ठेवायचं, जेणेकरून काय होणार आहे त्या ठिकाणी तुमच्या हस्ततलाचा जो स्वेद आहे तो शिरभागाला मिळणार आहे. मग स्नेहन झालं, स्वेदन झालं आणि त्यानंतर मग तुम्हाला शिरोविरेचन करायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. सिंपल पॉईंट आहे, याच्यावर जास्त काही प्रश्न विचारण्याची चान्सेस तर खूपच कमी, पॉसिबिलिटी कमी. तरी पण उत्तम, मध्य आणि हीन यानुसार 3, 2, 1 अशा प्रकारे तुम्हाला ते शिरोविरेचन करायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, सम्यक शिरोविरेचनाचे लक्षणं कोणते असतात. म्हणजे जर तुम्ही शिरोविरेचन तर करत आहात पण त्यानंतर ते सम्यक योग त्याचा काय लक्षात ठेवायचा. आता बघा या ठिकाणी त्यांनी लक्षण दिले की सम्यक शिरोविरेचनाचे लक्षण दिलेत. आणि जर तुम्ही सम्यक झाला असेल तर काय होणार, ऑब्व्हियसली उर आणि शिरोप्रदेशी तुम्हाला लागवता जाणवेल. त्यानंतर आच्छा इंद्रिय असेल किंवा स्रोतसांची विशुद्धी. ऑब्व्हियसली की जर तुम्ही शिरोविरेचन शिरभागाच्या दोषांसाठी करताय म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर शिर लागवता येणं एक्सपेक्टर्स आपल्याला या ठिकाणी आहे, बरोबर. त्यानंतर आहे स्रोतसांची विशुद्धी, एकदम लक्षात ठेवण्यासारखंच आहे. आता पुढचा पॉईंट काय, शिरोविरेचनाचा आयोग देखील त्यांनी त्याच ठिकाणी दिला आहे. म्हणजे इथे तुम्ही बघाल तर आता आयोगाचे लक्षणं स्टार्ट होत आहे, बरोबर. शिरोविरेचन म्हणजे काय, नस्य, तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर त्या ठिकाणी आयोग झाला म्हणजे जर तुमच्या शिरभागातले दोष पूर्णपणे बाहेर नाही निघाले तर त्याला आपण आयोग म्हणणार आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय काय लक्षण उत्पन्न होऊ शकतं. एक आहे गल उपलेप, म्हणजे तुमच्या गळ्याच्या रिजनला, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की थ्रोट इन्फेक्शन झालं किंवा कफ अडकल्यासारखं तुम्हाला वाटतं किंवा मध्ये काहीतरी लेपन असल्यासारखं वाटतं. ऑब्व्हियस आहे की जर दोष पूर्णपणे बाहेर नाही निघाले तर त्या ठिकाणी तुम्हाला गल उपलेप हे लक्षण बघायला मिळणार आहे. गल उपलेप म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी घशाच्या ठिकाणी काहीतरी अडकल्यासारखं तुम्हाला वाटेल, ऑब्व्हियसली जर दोष तिथे संचित असेल तर. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शिरोस गुरुत्व. ऑब्व्हियसली जर दोष बाहेर निघालेच नाही तर शिरप्रदेश तुम्हाला गुरुत्व वाटेल. आणि नेक्स्ट आहे निष्ठीवन. निष्ठीवन म्हणजे काय, सलायवेटिंग वाटेल तुम्हाला किंवा वारंवार ते दोष बाहेर निघणार, ठीक आहे. जसं आपण सलायवेशन म्हणतो की वारंवार तो माणूस किंवा थुंकत असतो वारंवार, तसं निष्ठीवन किंवा नाकातून किंवा तोंडातून घशातूनचे स्त्राव वारंवार बाहेर येतात. ऑब्व्हियसली जर आयोग झाला म्हणजे दोषमध्ये कुठेतरी अडकून आहे ते बाहेर पडायला बघतात. तर हे झालं शिरोविरेचनाचं आयोगाचं लक्षण, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शिरोविरेचनाचा अतियोग. आता तो देखील खाली त्यांनी एक्सप्लेन केला की शिरोविरेचनाचा अतियोग झाला तर कोणते लक्षण आहे. यामध्ये बघा, अतियोग झाला असेल तर काय होईल की शिर असेल, अक्षी असेल किंवा शंख असेल, शंख रिजन किंवा श्रवण असेल, या ठिकाणी वेदना जाणवतात, ठीक आहे. मग तुमचे डोकं असेल, डोळे असेल, कान असेल, नाक असेल, या ठिकाणी तुम्हाला काय वेदना जाणवतात. तोद म्हणजे काय, टोचल्याप्रमाणे वाटतं. आणि तिमिरमचे पश्चित. यानंतर हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे, तिमिर. तिमिर हे कशामध्ये आहे तर अतियोगामध्ये. अतिचा ती, तिमिरचं 3, सिंपल लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्या जास्त काही त्या ठिकाणी लॉजिक लावण्याची गरज नाही आहे. पण तिमिर असं विचारू शकतं क्वेश्चनमध्ये की तिमिर या निम्नमे से किसका लक्षण आहे, त्याच्यामध्ये शिरोविरेचन की अतियोग का लक्षण आहे. अतियोगचा ती आणि तिमिरचा ती असं लक्षात ठेवू शकता. बघा अतियोगमध्ये पण ती येतो आणि तिमिरमध्ये पण ती आहे, तर अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. आणि तिमिर कोणता, डोळ्यांचा व्याधी आहे ना, तर त्यामुळे डोळे म्हटले की कुठं ऊर्ध्व रिजनचा आहे, म्हणजेच शिरोविरेचनाशी रिलेटेड आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा काय, पुढच्या श्लोकवर आपण जर गेलो की अतियोग सांगितलं तर अतियोगाची चिकित्सा काय सांगितलेली या ठिकाणी, स्यात तर्पणम तत्र मृदू द्रवम स्निग्धस्य तीक्ष्णम तू पुनर्योगे. याचा अर्थ काय होतो, शिरोविरेचन का अतियोग हो जाने पर तर्पणकारक, या ठिकाणी बघायचं आहे, शिरोविरेचन का अतियोग हो जाने पर तर्पणकारक मृदू तथा द्रव पदार्थ खाने पिने के लिए देना चाहिए.
म्हणजे ऑब्व्हियसली जर अतियोग झाला आहे तर तिथले जे काही सिस्टीमचे आपले स्रोतच आहेत त्यांच्यामध्ये तीक्ष्ण झालेली आहे. आता त्यांना कुठेतरी कमी करण्यासाठी तीक्ष्ण तुम्हाला तर्पण द्यायचं आहे त्या भागामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आयोग झाला तर काय करायचं आहे ते देखील आपण सांगतो. आता आयोग झाल्यामध्ये काय करायचं की स्नेहस्वेदनोत्तर पुन्हा त्याला तीक्ष्ण विरेचन द्यायचं आहे. सिंपल आहे, स्नेहस्वेदन पुन्हा करा. जर आयोग झाला असेल तर त्याच्यामध्ये स्नेहस्वेदन करून पुन्हा त्याला पुन्हा अभ्यंग करून स्नेहपान करून शिरोविरेचन त्याला द्यायचं आहे, तीक्ष्ण शिरोविरेचन. हे झालं आयोगाची चिकित्सा. नंतर पुढे सांगितलं आहे की परिहार कालाबद्दल त्यांनी पुढे एक्सप्लेन केले, ते पण बघूयात आपण. परिहाराबद्दल सांगत असताना त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला की बस्ती आदि कार्यों के संपादन में लगे समय का दुगुना परिहार काल होता है. म्हणजे ऑब्व्हियस आहे की परिहार काल म्हणजे काय की जे आपण एखादा पंचकर्म करत असतो त्याच्यासाठी जेवढा वेळ लागतो ना त्याच्या दुप्पट काळ हा परिहार काळ मानावा. आणि परिहार काळ म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला पथ्य वगैरे पाळायचे असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, पंचकर्म कालामध्ये कोणत्या गोष्टी निषिद्ध असतात. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर नेहमी प्रश्न बनतात की एखादं पंचकर्म करत असताना कोणत्या प्रकारचे पथ्य तुम्हाला त्या व्यक्तीला सांगायचे असतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी एक्सप्लेन केल्या त्यांनी की अति आसन असेल म्हणजे एका ठिकाणी जास्त बसणे असेल किंवा जास्त उभं राहणं असेल किंवा दिवास्वाप असेल, जास्त प्रवास करणे, मैथून, वेगावरोध, शीतोपचार, आतप, शोक, रोष, अकाल, अहित भोजन, सगळ्या गोष्टी लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवू शकता. खूप काही याला ट्रिक करण्याची नक्कीच या ठिकाणी गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे त्यांनी सांगितले परिहार काल, जे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. तर परिहार काल या ठिकाणी असतो म्हणजे बस्ती आदि वमन विरेचन शिरोविरेचन असेल, प्रयोग करने में जितना समय लगता है या लगाने का शास्त्र निर्देश है उसके दुगुने समय तक विधिपूर्वक अहितकारक आहार विहार परित्याग करना चाहिए, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याला परिहार काल म्हणतात. ठीक आहे, यानंतर पुढचा पॉईंट बघत असताना काय आहे की आता विषम नेत्र मार्गाबद्दल सांगितलं आहे की म्हणजे प्रनियमान बस्ती जो असतो तो अंदर म्हणजे मध्ये का जात नाही त्याचे कारण काही ठिकाणी दिले, बरोबर. आता या ठिकाणी बघा त्यांनी काय एक्सप्लेन केलं आहे की प्रयोग की हुई बस्ती द्रव का किस कारण से भीतर नाही जा पाता. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बस्ती देत असाल तर कोणत्या कारणामुळे ते मध्ये जात नाही त्याचे काही या ठिकाणी कारणं दिलेले आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये काय की बस्ती नेत्र के मार्ग के किसी प्रकार बंद हो जाने से एक आहे. म्हणजे आता बस्तीमध्ये का जात नाही, ऑब्व्हियसली की जे बस्ती नेत्र आहे त्याचा मार्ग जर अवरुद्ध झाला तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी ब्लॉकेज आल्यामुळे तो बस्ती द्रव जो काय तो मध्ये जाणार नाही, बरोबर. नेक्स्ट पॉईंट आहे की नेत्र जर विषम स्वरूपाने तुम्ही जर मध्ये प्रविष्ट करत असाल तर ऑब्व्हियसली त्यामुळे देखील तुमचं बस्ती द्रव मध्ये जाणार नाही. जर विषम रूपाने तुम्ही प्रविष्ट केला तर ऑब्व्हियसली की जे व्हॅक्यूम किंवा जे रिकामी स्पेस आहे तिथे जाण्याऐवजी ते एखाद्या मसल्सला किंवा कुठे ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतं आणि त्यामुळे बस्ती द्रव तुमचं मध्ये जाणारच नाही. पुढचा मार्ग आहे तो म्हणजे काय गुदमार्ग असेल तिथे अर्श कफ किंवा पुरुषद्वारा अवरुद्ध. ऑब्व्हियसली की एखाद्या ठिकाणी जर अवरुद्ध आला तर जो काही फ्लो आहे बस्ती द्रवांचा तो प्रॉपर जाणारच नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा पॉईंट या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी बघा, सुखपूर्वक बाहेर नाही निकल पाती. आता कोणत्या गोष्टींमुळे बस्ती बाहेर देखील येत नाही ते सुद्धा त्यांनी सांगितले की जर आता बस्तीमध्ये का जात नाही ते आपण बघितलं, तर बस्ती बाहेरसुद्धा का येत नाही ते देखील बघितलं की खूप वेळा असं होतं की बस्ती प्रविष्ट तर झाला परंतु तो बाहेरच येत नाही. की जो फॉर एक्झाम्पल नीरव बस्ती तो बाहेर यायला हवा किंवा अनुवासन बस्ती जरी असेल तो शोषून नंतर उरलेलं जे कंटेंट बाहेर यायला पाहिजे पण ते का येत नाही, तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जर दोष आवृत्त झाला असेल. ठीक आहे, आयदर ते जर दोषावृत्त झालं असेल, एक मिनिट ते एक्सप्लेन केलं आपण, दोषावृत्त झाला असेल किंवा जर अल्पवीर्यवान बस्ती असेल ना तर तो बाहेर येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. अल्पवीर्यवान असेल तर ऑब्व्हियसली त्याची तेवढी पोटेन्सीच नसते ना की मध्ये जाऊन ॲक्शन करून ते उरलेलं कंटेंट बाहेर यावं, त्यामुळे ते बाहेर येत नाही. तर हे 2-3 कारणं आहेत की तुम्हाला असर्शन रिजनिंगमध्ये देऊ शकता की बस्ती अंदर न जाने के कारण निम्न में से कौन से किंवा बस्ती बाहेर न आने के. तर बाहेर काय येत नाही तर मध्ये जर एकदा कंटेंट गेलं ते मध्ये दोषाने आवृत्त झालं तर जे वाढलेले दोष ते काय करतात त्या लिक्विडला ऑब्स्ट्रक्ट करून ठेवतात म्हणजे दोष आवृत्त झालं, बरोबर. नेक्स्ट काय, जर ते अल्पवीर्यवान असेल तर मध्ये ॲक्शन करून ते बाहेर यायला हवं पण ते येतच नाही, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आपण बघत असताना काय या ठिकाणी तो 10वा प्रश्न विचारलेला होता की बस्ती शीघ्र वापस आने में कारण कौन से. म्हणजे खूप वेळा काय होतं की बस्ती जितक्या वेळामध्ये थांबायला पाहिजे त्यापेक्षा खूप लवकरच बाहेर येऊन जातो, तर ते का येतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बस्ती शीघ्र वापस आने में काय काय कारण. तर या ठिकाणी बघायचं आपल्याला की हे बघा, मल असेल, मल वात म्हणजे आपण माहिती आता मूत्र के वेग के उत्पन्न हो जाने पर यदि बस्ती का प्रयोग किया जाता है तो वह तत्काल बाहेर आ जाती. म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल एखादं पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये त्याला वेग सेन्सेशन आलेत, मल सेन्सेशन आलेत मलमूत्राचे, आणि त्यातच तुम्ही जर बस्ती दिलं तर ऑब्व्हियसली त्या सेन्सेशनसोबत काय होणार आहे, ते जे बस्तीत राहू तुम्ही त्याला दिलं ते सुद्धा बाहेर निघून येणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सेकंड पॉईंट काय की जर वाताची अधिक प्रमाणात वृद्धी झाली असेल म्हणजे वात जर अति प्रमाणात वाढलेलं असेल तर ऑब्व्हियस आहे ते सगळं कंटेंट काय होणार आहे बाहेरच निघून येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे की
जर तुम्ही अल्पबलक गुद असेल, मग त्या गुद रिजनला जर प्रॉपर ती म्हणता ना की ते स्पिंक्टर्स वेल डेव्हलप नसेल किंवा ती होल्डिंग कॅपॅसिटी नसेल, तर जे काही तुम्ही बस्ती दिलं आहे तो ऑब्व्हियसली लगेचच बाहेर येणार आहे. पुढचं कंडिशन आहे ती म्हणजे अति उष्ण तीक्ष्ण जर बस्ती तुम्ही वापरला, त्यामध्ये देखील ऑब्व्हियस तुम्हाला माहीतच की उष्ण तीक्ष्ण असेल तर त्या ठिकाणी इरिटेशन करणार आणि इन्स्टंटली लगेच त्या गोष्टी बाहेर यायला मदत होणार आहे. नेक्स्ट आहे की मृदुकुष्ठ रुग्ण असेल, मृदुकुष्ठ रुग्णामध्ये बस्तीची क्वांटिटी देखील खूप कमी द्यावी लागते आणि त्यातल्या त्यात तीसुद्धा जर त्याला सहन झाली नाही तर जे काही बस्ती तुम्ही दिलेला आहे तो तसा तसा त्याचा बाहेर येत असतो. ह्या 2-4 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर याच्यामध्ये देखील असर्शन रिजनिंगमध्ये क्वेश्चन्स फॉर्म होतात की बस्ती शीघ्र वापस आने में निम्न में से कौन से कारण येतं, ते हे आहे. या बघितलं आपण. एक तर होतं की मलमूत्र यांचे वेग जर आलेले असेल, सेकंड आहे वाताची वृद्धी असेल, नेक्स्ट आहे अल्पबलक गुद असेल, त्यानंतर उष्ण तीक्ष्ण बस्ती जर तुम्ही वापरला, त्यानंतर मृदुकुष्ठ रुग्णामध्ये बस्ती जर दिला, ते देखील तुम्हाला होत असते, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट मुद्दा काय या ठिकाणी आपण बघूयात आता. 12 प्रश्न सांगितलेला आहे की मेद धातु तथा कफ दोष की वृद्धि हो जाने से रुकी हुई वायु शरीर के विविध अंगों में शूल, शून्यता तथा सूजन को पैदा कर देती है. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मेद असेल आणि कफाने जर आवृत्त झालेला जो वायू असतो तो जेव्हा प्रकुपित होतो तेव्हा तो काय करतो, शरीरामध्ये शूल, अंगसुप्ती किंवा शोथ उत्पन्न करतो. यालाच वातव्याधी समजून तुम्हाला इसे वातव्याधी समजकर चिकित्सा करणे से साध्य व्याधी अभी ठीक नाही होती है. म्हणजे खूप वेळा कसं असतं, आपल्याला वाटतं की तो वातव्याधीच आहे, परंतु त्याची कंडिशन काय झालेली असते, मेद आणि कफाने त्या वायूला आवृत्त केलेला असतो. वायूला आवृत्त केल्यामुळे काय त्या ठिकाणी वातवृद्धीसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय काय एक्सप्लेन केलं बघा, या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. तिथे ऐसी स्थिति में यदि पंचकर्म कराने में अकुशल चिकित्सक स्नेह का अनुवास्तन बस्ती के रूप में प्रयोग करता है तो वह स्नेह उक्त रोगों को बढ़ा देता है. इतना ही नहीं, जिन रोगों की यही कल्पना भी नहीं की जा सकती उनको भी वह पैदा कर देता है. साथ ही एक दूसरे के मार्गों को रोके हुए ये रोग प्राय चिकित्सक की पकड़ में नहीं आ पाते और ये रोग रक्त आदि धातुओं को दूषित करके इस प्रकार के रोगों को उत्पन्न कर डालते जो अपनी चिकित्सा शांत नहीं हो सकते. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर खूपच डिफिकल्ट पेपर त्यांना वाटलं की सेट करायचं तर असे प्रश्न ते ॲसर्शन रिजनिंग किंवा थोडे ट्रिकी तुम्हाला बनवू शकतात. म्हणजे ते असं तुम्हाला विचारणार की एखादी केस किंवा कंडिशन तुमच्यासमोर देणार की मेद आणि कफाने आवृत्त वायू असलेला एखादा पेशंट आहे, त्याच्यामध्ये निम्न में से कौन सा चिकित्सक आहे. आता मेद आणि कफाने आवृत्त जो वायू आहे त्यामध्ये जर तुम्ही पुन्हा स्नेहबस्ती दिला ना तर ते थोडं बृहनबस्तीसारखं होईल. मेद आणि कफाला ते पूर्ण वाढवणार आणि जो काही वात आपल्याला कमी होणं एक्सपेक्टेड आहे तो अजूनच वाढू शकतो. त्यामुळे शूल असेल, अंगसुप्ती असेल, श्वेतू हे लक्षणं उत्पन्न होतात. ठीक आहे. खूप वेळा असंही विचारतील की मेद कफाने आवृत्त जेव्हा वायू असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बस्ती देतात तेव्हा निम्न में से कोणचे लक्षण उत्पन्न होतं. त्यामध्ये शूल, अंगसुप्ती आणि श्वेतू ही लक्षणं लक्षात ठेवायची तुम्हाला. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे. आता जो पहिला अध्याय होता आपला कल्पनासिद्धी अध्याय, त्याचे जेवढे काही इम्पॉर्टंट जे काही पॉईंट्स होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेलेच आहेत. आता पुढचं आहे की मात्राचं महत्त्व. ते तर ठीक आहे, एवढं काही त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही. त्याच्यात सांगितलं आहे की रोग को शांत करने के लिए शास्त्र द्वारा निर्दिष्ट सभी प्रकार के चिकित्सा कर्म यदि हीन मात्रा में अथवा अधिक मात्रा में किया जाता है अथवा उपचार का ठीक प्रयोग नहीं किया तो पथ्य, आहार, विहार एवं उपचार भी रोग को शांत नहीं कर पाते. ऑब्वियस आहे की त्याची मात्रा देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे, किती मात्रामध्ये तुम्ही त्याला देतात. तर अशा प्रकारे आपण चरकसिद्धिस्थानचा पहिला जो अध्याय आहे म्हणजे कल्पनासिद्धी अध्याय तो एकदम डिटेलमध्ये श्लोक टू श्लोक आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे आपण पुढचे देखील अध्याय कवर करणार आहोत. ठीक आहे.